नमस्कार मंडळींनो, मी छाया पाटील आपल्यासमोर विनोदी चुटकुले, विनोदी जोक सांगणार आहे. जर तुम्हाला ते आवडतील तर तुम्ही मला लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा, एक मुलगाला ना अशी म्हणजे त्याचं पोट दुखत असते. तो डॉक्टरकडे जातो. डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर मला ना वेगळीच संडास होते. तर डॉक्टर म्हणतात, वेगळीच कशी संडास होती तुला? तर तो म्हणतो, नूडल्ससारखी, कुरोडीसारखी. ठीक आहे म्हणते, लेट तू बेंचवर लेट म्हणते. तो ना बेंचवर लेटतो. मग डॉक्टर पाहतात की त्याला त्याची जी जाळीदार जी बनियान असते ती त्याच्या ढुंगणात अटकलेली असते. त्याच्यामुळे त्याला नूडल्ससारखी जाळीदार शी होत असते. तो म्हणते, बावळटा, आपली बनियान बरोबर घालत जा, म्हणून तुला तशी शी होऊन राहिली जाळीदार. एक प्रियकर असतो आणि प्रेसी असते. ती त्याला एकमेकावर जीवापाड प्रेम करतात. दोघंही एकमेकावर, त्यांचं फार प्रेम असते एकमेकावर. तर प्रेसी प्रेग्नेंट राहते. काय राहते? प्रेग्नेंट. तर ती त्याला सांगते प्रियकराला, अरे मी प्रेग्नेंट आहे. तर तो म्हणते, तू तुझ्या घरी सांग ना आईवडिलाला. मग ती हिंमत करते आणि आपल्या आईवडिलाला सांगते, आई गं मी प्रेग्नेंट आहे. तर तिची आई म्हणते, मुलगा काय करतो? तर ती म्हणते, पोटात लाथ मारतो. एका लग्नामध्ये एका मुलाचं लग्न असतो. काय असते? लग्न. तर पत्रिकेवर पहिलेच लिहून देतात की लग्नामध्ये दारू पिऊन कोणीही येणार नाही. मग काय होते, थोड्या वेळी सगळं लग्नामध्ये नवरदेवाकडची पाहुणी मंडळी येते. पण नवरदेव मात्र येत नाही. कारण काय? तो दारू पिलेला असतो. एका मुलीला म्हणजे दही जमवायची सवय असते. तर ती लग्नापूर्वी काय करते, आपल्या प्रेमीला रोज सांगते की लग्नापूर्वी सांगते, मी रोज घरी दही जमवते. मग तिचं लग्न त्याच्यासोबत होते. तर तिचा नवरा तिला म्हणतो, का गं तू घरी आता आपल्याकडे भरपूर दूध राहते, तर तू दही जमवत जाणं. तर ती काय म्हणते माहिती आहे का? ऐका, ती म्हणते अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगे हम. हे मी लग्न झाल्यावर सांगितलं होतं म्हणते. समजलं?